तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। तर माझ्या हातामध्ये जी शेंग पाहायला मिळते ती आहे खरशिंगीची शेंग। याला टिटवीची शेंग सुद्धा असंही म्हटलं जातं काय, आणि तुमच्या भागात कदाचित अजूनही वेगळं नाव असेल। तर ही शेंग कोकण आणि कोल्हापूर जो पट्टा आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते, परंतु आपल्याकडे ही शेंग खूप कमी प्रमाणात आहे। आणि जंगलामध्ये कुठेतरी एखाद दुसरं झाड आहे, परंतु मला तरी अजून काही दिसलं नाही। पण ज्या आदिवासी बाया आहेत आपल्याकडे, ज्या मार्केटमध्ये भाज्या घेऊन बसतात, त्यांच्याकडे मला ही शेंग आढळून आली। तर त्यांना आम्ही विचारलं ही झाड कुठं आहे, तर त्यांनी मला सांगितलं की आपल्या जंगलामध्ये आहेत, पण ते शोधायला लागतात। तर अशा प्रकारे ही खरशिंगीची शेंग आहे आणि ही खूप महागडी अशी रानभाजी आहे। एक शेंग जवळपास 100 रुपयाला मिळते। काही ठिकाणी आदिवासींना माहिती नसल्यामुळे ते 10-20 रुपयाला पण ही शेंग विकतात। तर अशा प्रकारे ही खरशिंगीची शेंग आहे, हिला टिटवीची शेंग सुद्धा म्हटले जातं। तर ही शेंग जेवढी महाग आहे, वर्षातून एकदाच येणारी ही रानभाजी आहे, आणि ही जी शेंग जेवढी महाग आहे तेवढीच ती औषधी आणि गुणकारी सुद्धा आहे। जर हिला लाईव्ह बघितलं तर तुम्हाला एखाद्या प्राण्याच्या शिंगाप्रमाणे भासते, आणि त्याच्यावरती खडबडीत असे स्पॉट सुद्धा असतात, म्हणून कदाचित तिला खरशिंगी असं नाव पडलं असेल। कारण की जे आदिवासी एरिया, ट्रायबुट्स एरिया असतात, तिथे जी रानभाज्यांची किंवा वनस्पतींची जी नावं असतात ती त्यांच्या दिसण्यावरून किंवा त्यांच्या गुणधर्मावरून ठेवली जातात। तर अशा प्रकारे ही आहे खरशिंगीची शेंग। याचे औषधी गुणधर्म आणि याची भाजी कशी बनवली जाते हे मी तुम्हाला पुढे सांगतो। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये। तर खरशिंगी भाजीचे औषधी गुणधर्म सांगायचे झाले तर ही भाजी चवीला खूपच कडू असते, त्यामुळे पाचनक्रिया सुधारण्यासाठी आणि पोट साफ ठेवण्यास ही भाजी मदत करते। या रानभाजीच्या सेवनाने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि रक्त शुद्ध होण्यास मदत होते। आयुर्वेदानुसार कडू चवीच्या रानभाज्या मधुमेह नियंत्रण, पित्तनाशक आणि त्वचा विकारांवर लाभदायक असतात। ही भाजी बनवण्याची प्रोसेस एकदा व्हिडिओ नीट बघून घ्या, कारण की ही भाजी खूपच कडू असल्यामुळे आपल्याला तिला 2-3 वेळा धुवून करावी लागते। पहिले तर ही भाजी आणून तिचे छोटे छोटे काप्स करून आपल्याला ती भाजी कुकरमध्ये वगैरे उकडून घ्यायची आहे। उकडल्यानंतर ते पाणी टाकून परत तिला दुसऱ्या पाण्याने धुवून तिचे क्रश करून घ्यायचे आहे। आपल्या व्हिडिओवर खूप साऱ्या लोकांच्या कमेंट येतात की भाजी कापल्यानंतर धुवू नये, कारण की त्यातले जीवनसत्व निघून जातात। तर हे तुमचं म्हणणं खरंच आहे, आणि त्याची आम्हालाही सुद्धा माहिती आहे। परंतु असं होतं की काही ज्या रानभाज्या असतात त्या एवढ्या कडू असतात, एवढ्या तुरट असतात, त्या खाण्यायोग्य नसतात। जर आपण त्यांना डायरेक्ट केल्या तर आपण त्या भाज्या तोंडात सुद्धा धरू शकत नाही, परंतु त्या खाण्यायोग्य बनवण्यासाठी ही सर्व प्रोसेस आपल्याला करावी लागते। नंतर उकडलेल्या या खरशिंगीच्या भाजीला तेल, लसूण, मिरची, मीठ, कांदा, हळद, गरम मसाला यांची फोडणी देऊन आपल्याला इतर ज्या भाज्या करतो तशाच पद्धतीने करायची असते। तर मंडळी, या भाजीबद्दल तुम्हाला जर आणखी काही औषधी गुणधर्म माहीत असतील आणि या भाजीची बनवण्याची जर जी रेसिपी आहे तिची अजून काही पद्धत असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा। नेक्स्ट टाइमला मी ते नक्की ट्राय करेन। काही भागांमध्ये या भाजीचं लोणचं सुद्धा केलं जातं। तर मंडळी, अशी ही रानभाजी तुम्ही नक्की खाऊन बघा। आणि आपल्या चॅनलवर आपण रानभाज्यांची सिरीज टाकलेली आहे। तुम्हाला जर काही अजूनही रानभाज्यांच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला व्हिजिट करा। तुम्हाला आमच्या भागामध्ये आढळणाऱ्या रानभाज्यांबद्दल माहिती, त्यांची रेसिपी कशी केली जाते, हे सर्व व्हिडिओ मी टाकलेले आहेत। तुम्ही तिकडे जाऊन त्या आपल्या चॅनलला व्हिजिट करू शकता। तर रानभाज्यांची ओळख ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। कोणतीही रानभाजी खाण्याआधी तुम्ही तिची ओळख असायला हवी, तरच तुम्ही तिचे सेवन करा। आणि जर तुम्हाला काही ॲलर्जीचे इश्यूज असतील तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने या भाज्यांचे सेवन करायला पाहिजे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी बरोबर।